जे माझा व्लॉग बघत असतील त्यांना माहीतच असेल की आय एम सफरिंग फ्रॉम डेंटल पेन. सो गेले होते क्लिनिकला. आधी डॉक्टरांसोबत कन्सल्ट केलं की दात वाचवता येत असेल तर वाचवा प्लीज. ते बोलले ऑप्शन नाहीये, खूप डीप खड्डा आहे ऑलरेडी दातामध्ये. सो रूट कॅनल करावंच लागेल. त्यांनी आधी विचारलं काही खाल्लंय का. माझं मंडे फास्टिंग होतं, सो काहीच खाल्लेलं नव्हतं. ते बोलले फ्रुट्स खाऊन तरी ॲटलिस्ट. देन नमिंगचं इंजेक्शन दिलं होतं त्यांनी मला. तरी पण मला ट्रीटमेंट चालू केल्यानंतर खूप जास्त पेन होत होतं. म्हणजे ऑलरेडी 2-3 वेळा नवीन इंजेक्शन दिलं होतं, पण तरी पण मला खूप जास्त पेन होत होतं. सो मला अजिबात सहन नव्हता होत तो त्रास. नंतर त्यांनी मला जवळ-जवळ दातामध्ये 10 ते 15 वेळा नमिंगचं इंजेक्शन दिलं. अशा प्रकारे मी तर हा फक्त एकच व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. तुम्ही बघू शकता किती किती त्रासदायक होतं हे. दातामध्ये असं 10 ते 15 वेळा इंजेक्शन देऊन नमिंगचा. माझ्या एकाच दाताची ट्रीटमेंट कंप्लीट झाली होती फक्त आणि ते चेक करत होते सगळं काही व्यवस्थित झालंय का एक्स-रेमध्ये. देन मेडिकलमध्ये गेले होते मी. मला काहीच सुधरत नव्हतं. ते दादा आणि ताईंनी मला जवळ-जवळ 4 ते 5 वेळा एक्सप्लेन केलं. दोघांनी पण सेम वे 4-4 वेळा एक्सप्लेन केलं. तरी मला काहीच समजत नव्हतं कारण डोकं ठिकाणावरच नव्हतं. स्वेलिंग आलं होतं पूर्ण फेसला. डॉक्टर बोलले, "आईस्क्रीम खाऊन लगेचच टॅबलेट घे." व्हिडिओ रेकॉर्ड केल्यामुळे मला समजलं कोणत्या टॅबलेट घ्यायच्यात वगैरे आत्ता लगेच. सो व्हिडिओ माझ्यासाठी हा हेल्पफुल ठरला आणि मी सजेस्ट करेन ज्यांना कोणाला त्रास होत असेल असा थोडंफार जरी कॅव्हिटी असेल, दुर्लक्ष करू नका माझ्यासारखं. मला तर ऑप्शनच नव्हता. माझ्या आता दाताचे रूट कॅनल करताना नस काढून टाकले म्हणजे दाताची लाईफच संपली एका प्रकारे. सो प्लीज तुम्ही असं दुर्लक्ष करू नका. 2 टाईम ब्रश वगैरे करत जावा. मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. बाय.